Hello everybody, welcome back to Bapma's Kitchen. Today I have a small announcement to make. So in the interest of making shorter and more videos, we are not going to show you how to prepare all the ingredients. At the kantu chai, naral kantu chai, vegetable shin chai, onion shin chai, doodh chai, we won't show you all that because we have covered all that in the previous video. So if you want to learn in detail how to how to chop the vegetables or how to clean the vegetables and all that, you can refer to our previous videos where everything has been explained in detail by Bapma. Okay, so hi Bapma. Hi. What are we doing today? आज कसं करतोस आम्ही? आम्ही आता कसं करूया म्हणारे सगळे आम्ही सुमार सगळी दाखयला हे भेंडा सगळे म्हणून भेंडा सगळ्यांत व्हेरिएशन असतं ಸ್ವಲ್ಪ त्या रुची खातीर आम्ही सामान तोच जाल्यारीची कोरची नमुन्यारी व्हेरिएशन असतं ताजी खातीर तुमका भेंडा सगळी कशी आम्ही करता ती म्हणाले दाखयता त्याची तुम्ही गोरका रुची रांदय आमगेली ते देखून सगळी जाल्यारीची वापस रिपीट करून दाखयतस. ओके बापा आता सगळे करचे जाला आता इंग्रेडिएंट्स कसं नसतं इथलं दवरला पडत आम्ही घाल सामान खंयचे म्हणारे सुरव्या आम्ही बँड तयार केला दोन अशी शिंदून दवरला दिगा आहे ना कुडक्या 1-2 इंच क्यूब धुला आणि धुवून जात तरी शिनला बँड कडेरी पियाव कोचल नाही पियाव पाकळ्यो आम्ही हाका पाकळी म्हणता ती त्या देखून ह्या बँडा पशीची के उणी करून हें घालका अर्ध मुणी येतं बेंडा फोडी पशी अर्ध फोडी पियावा फोडी पाकळी सिंधुका कोचल सिंची नाही त्या देखून हे आम्ही तुमका दाखोच खातीर दवरला. आनी कसं म्हणजे मासोलो आम्ही केन्नाय सांगल्यावरीची बाजील मिरसांग देठ काळा सोयी आणि चिंचांबा. ओके आणि कितली मिरसांग आणि हांग 9 मिरसांग चिकी तीक जाव का तीक जाव का देखून आम्ही मिरसांग चिकी चढ घाल्या मिगेल भाशेरी मिड क्लास घाला मिड क्लासान तू चिक्के मॅगझी असं ते देखून हे आनी कडे मासोल काढताना मेथी आणि कोथंबरी इतली जाल्यार मेथी इतली उणे मेथी कोड न्हय ते देखून कोथंबरी चढी मेथी उणे इतली कोथंबर घाल्या हांवें आनी इतली मेथी घाल्या मेथी चढ जाल कुडले कोड जाल्यारीची संतवा तरी समजता सो भिव का म्हणून मेथी घालतना शिदा घालयत हे कोथंबरी म्हणून घेतल्यार मेथी दोन्ही भाजून जाला इतले आम्ही गोल्डन येलो येताना कैद करून दवरला. ओके आता तशें फर्स्ट मासोल आता आम्ही वाटूया मासोलो. सो तांतू एक मार्बल साइज बॉल ऑफ टॅमरिंड आसा हाफ मार्बल साइज बॉल ऑफ टॅमरिंड अर्ध वळले कोकोनट ग्रेट केलेलं आणि 10 मिरसांग रामनाथ मिरसांग. ओके सो आता कितलं उदक घालका हांव केन्नाय सांगता न्हय मसला वयर थोडे राबोका म्हणून ते सुकी जावन येताना आटून वता ते देखून वाटूच्या सुलभ जावच्याक एक मिक्स वाटूच्या बाद दिता सम्मा उदक दिला मात चंद करून वाटून दिता केन्नाय सांगल्यावरीची सोय वयर की इतले तितले. And the thing is that to grind it to perfection, you need just the right amount of water. आता हांवें दोन नंबरार मात भरता 3 नंबरार भरना चिक्की खर जाव का मसालो नयू जावचा ना गांद अशी तो देखून 1 and 2 तशें करून करता. ओके दाखय बापा जालें की पळयता जालें. ओके मातसो पळय आपण पळय नाही तू अशी पळय अशें केल्यार चिक्की खर असा हातार चिक्के गुंता सोयी तितल्यासला पुरो. ओके आता मी हे मेथी कोथंबीर घालका आका मेथी कोथंबीर घाल्यार 2 सुत्त काडकात ताजे एका काड्या पावता. ओके जालें आमगेलो मासोल रेडीची लायक पर म्हणतस मसला मेथी कोथंबीर म्हळ्यार तुका प्रीत न्हय त्या देखून that this is one of the most flavorful masalas in Konkani cuisine. Okay आम्ही इंडियन चिके दाटी कायल दवरल्या त्या देखून रे मुळा लागना त्यांना त्याल घालका सुरवे चिकी चढ त्याला सगळी देखून चिके चढ त्याला पुरो बँड चिके भाजून आयला रुची जाता. ओके कसं ಕೆಲವು ಜನ चढ जाव का ಕೆಲವು जन उणी जाव का तुम्ही कशी पळून घाला. That's like about 1 teaspoon. आता मला इथं तर पटपट आहे मागिरी पियाव घालचो होय आणि कसले मस्त नांदक विशेष
त्याला आपले सासमा पटपटाले आता पियाव घाल सुरू आहे पियाव कडे त्याल फ्री मागेली कडे बँड घालतो थोडे त्याल पिवचा चौका त्यांना उंच जाता हरवट साडी होता हाई फ्लेमर हाई फ्लेमर तक टाइम जाऊ का ना जीव जीव म्हणता ये कैसे मिलते बज्जू का होता है ट्रांसलूसेंट जब की कैसे नहीं एक बंदा तुझे जीव अंत कसं दिसत मारी घालेल त्याला बिया वाचून जाय त्यानं काढ घालले मग आता ते 3 मिनिट जाऊन लागतले 3-2 केले जास्त वेळ नका एक 3 मिनिट करून त्याला टाक जायचं त्याला घेता चढ झालं त्या शिजनाकडे मऊ जाऊन तर हदाची टाक जाय झालं त्याला काढून घेतला झालं त्याने आता मी भेंडा फोड घालची ओके So onions you just saute it until it's a little translucent, and then you add the bander. Okay. Bander इतनी खाली ते तेल लांदा निके भाजून घेऊ का. ते चिके हे बँड मोज होता ते त्याने बँडा फोड खावचे मिळतात तिथे त्याला मीठ लागलं का ते हदा शिकता गीत नसतं ना त्या देखून ते खावचे मिळतात म्हणूनच करतात. Okay. सपोज त्याला थंडरी त्याच्याकडे खावतो मिळतो ना रोस्ट जाऊन लाईक हदळ शिकता आणि वीर नसून आता मेळना म्हणून ना फोडी त्यातून हे ऐस केले मी तर त्याला जीवकडे उदा घाले रे ते हांत वचना बोळ जाऊन या ना बँड बोळ म्हणताना त्याची बोळ खाणे होता आणि थंड जाऊन शिकता. ओके आता मी सुक्या किती मीठ घालता ती ते आमच्या अंदाजारीची तक मीठ घालता. And remember, this is rock salt, okay? Like this is not table salt. आता मीठ घाले मीठ घालण्याची शिजू घाल ना आता त्यात पण चालता पटकन थोडी मीठ लागतं त्याला ते मीठ कमी भाजला रे त्याला मीठ ते शिक्क्या वीर नव्हतं आमचा पोळी केलं टमाटो केलं मग दुकान म्हणून हो करेक्ट खाता मिळतात त्याच्यावर हाई फ्लेम असतो काही ತೊಂದರೆ ना गाठी काय नाही मूळ गेला जाणार आता मी उद्या घालतो तर दादानी येतं उरल्या कचकच येतात कितली पळरी फोड शिच्चा कितलं जाय की तितल्यान घालता मी गेल्या अंदाजारी इतले पूर म्हणून घालना जाय त्याच्याकडे ऍड करू येतं हुन उदा जावका म्हणून केला होता निमगेला आमका जाल्यार हुन उदा ಆಗತ್ತಾ ಟೆಂಪರೇಚರ್ ಉದ್ದು ಜಳತ असताना हाई जाल्यार टेम्परेचर वापस ते टाइम आता लेवल येता ते देखून भिवका म्हणून त्या विषयात आता मी दांकून दवरून ते एक 10-15 मिनिट शिजोका बावडी दांकून ते शिच्चा सोडका त्याच्या हळू जरी असो सुरवेरी कडे 5 मिनिट जात तर आम्ही सानूच करूया कडे त्यानंतर मसाला घालता. ओके 5 मिनिट कंपल्सरी कडे ते शिजला की ना म्हणून पडोका एक बँड बग्गी शिजता गावंगेर नाही गाठी बँड गावंगेर बँड जाल्यार गडे भितर मौज जाता त्या देखून ते आम्ही शिकून काढता 5 मिनिटांत पडोका. ओके आता आम्ही पळया शिजला की म्हणून This has been on high flame for about 5 to 8 minutes. एसकोन चाळया आणि ताका सान फ्लेमार एक ಸ್ವಲ್ಪ वेळ शिजोया. व्हड फ्लेम पुरो आणि आता सान फ्लेमार शिजोवचे आणि एक 5-6 मिनिट शिजते कडे मसाला घालचो. आता आम्ही घालले बँड शिजला 12 minutes समज शिजले आता मसाला घालचो. शिजला म्हणून कशी करतो मग अजिबात नबळ चेंज झाला आणि बँड शिजच्या मस्त टाइम ना आमगे अनुभव हांव सांगेले ते पळयतना म्हाका कळटा तुमी जाल्यार पळयत अशें करून हांगा तोगू घाल न्हू अशें करून वचून पळयल्यार कळटा एका तोंडाक घालून पळयल्यार कळटा गतना घातल्यान चिके सॉफ्ट जावन आसता पळय चिके सॉफ्ट जावन आसता हरवसाण वचून आसता हरवी बँड नाही ते आतां ते शिजिल्ली बँड ताची रुची विंगड ते देखून तुमी सुक्यान खावन आसा पुरो ते खाल्लेलं रुचिरी सांगू येतं शिजला म्हणून. ओके ऑलराइट नाउ वी हैव एडेड द मसाला घालले आणि उदक घाली येतं काय ತೊಂದರೆ ना ಏನ ಆಟತೆ ಉದ್ದಾಕ तुमಗೆಲ್ಲ सकड धुवून घालची उद्दा घालल्यारे जितल्या शिजता कडे मासोल सुक्की जाऊन येतं मेथी कोथिंबीर तांदून घेत सुमार चालते.
गोड करूया आणि इकडे बी शांत शिजोया आता एक खतखते ताद नंतर आम्ही उज्ज सांग करू ते करता असं लाईक पण म्हणत होय तुका Okay guys, so to add an element of freshness to this randai, we are adding a little bit of chopped coriander. Okay. Generally, आमगे ते coriander घालनात म्हणतात कशी बापमा, but for the purpose of this video, we shall do it. Since we have some kothambari also. छान करूया. Wow. Wow, super. आता कसं कर का म्हणा रे आता आम्ही मीठ उदाळ असतानाची मीठ पावला की ना म्हणे कळव साधारणशी आम्ही घालताना जाता जाल्यार दुसऱ्याने वाढतना कळून वाढल्यार सांगत समजलं मीठ तसं आणि 5 मिनिट शिजू का त्या वेळे मासो शिजून जायनी तशी तर आम्ही कडे फिनिश करूया. Okay, so how you can tell if the masul is cooked or not is if the spices hit your throat. Otherwise, spices, if the masala is cooked, the spices won't hit your throat. It won't be as sharp. So once if the masala is cooked, then the spices will mellow out, and you can taste the spices. It will taste very nice. It will taste smooth and not very sharp. So masul cook jala mundu. That is the measure of checking if the masala is cooked or not. मी कोथंबरी पाल घालका अश्विनाने स्पेशल डिमांड आहे लायक जाता म्हाका कोथंबरी पाल जायना म्हणून घालना जाल्यार मेथी कोथंबरी खंयचेर एक कोथंबरी घाले पाल घाले लायक जाता. आता आमी कसं पळय हे घालून बसून उद्या सोडचे कडेर स्टेजार आम्ही कोथंबरी पाल घाले रे पर लायक असता ते देखून ता जोटू शिकते आता आता आम्ही उदार सोडतात ना सोडल्यावरी 5-10 मिनिटं अशी उदार सोडल्यारी सुके लायक जाता जोटू कोथंबरी पाल शिजून येता परमळ फ्रेश वरता कडेर घाल्यारी सो हांव कडेर घाला ते आता दांकू का म्हणना ओपन दवरला झालं सुकी जाल्ले मगेने होय. Wow. That is so simple, easy and delicious. I mean, just the smell is so appetizing. Okay. उधर कसं like ड्राई करू का? पहिले उदा पूरा पडे एवढं जाऊन ताक जायदा तशी परमळ दिता भाईचे वाऱ्याचे परमळानी येऊन त्या भितर अशी हुनसाणी ताजी कसल्यांची जगरसाणी सगळं वाऱ्या होता त्या देखून रांदपाक रुच येता आणि म्हणून सोडची तानी म्हाका सांगिल प्रकार हांव सांगचे. But yum, very yum. It smells very good. Okay guys, so you just open करून एक 1-2 minutes दवरलं तितल्याची आणि झालं बाबा ऑफ करची तू टेस्ट करून पळे ऑफ कर पे टेस्ट आमचे गेल रांदपाक म्हणून सांगका. Okay guys, so now it's time for my taste test. I will just taste a little bit and will tell you what it tastes like. Yummy, dude. That is absolutely delicious. Okay, so just the masul is cooked to perfection. But the kothambari galele, you can taste the freshness of the kothambari. Santwala rani ke like zata. So I've just tasted it right after it's been cooked. So generally you should let it rest for about 15 minutes before tasting it, so that all the flavors get absorbed. Okay, so it is delicious. You should try it. It is authentic Konkani cuisine. So thank you for watching the video. I hope you enjoyed it. Do like, share, and subscribe. See you next time.